हाय, हॅलो, नमस्कार. आज मी तुम्हाला इथे हेअर स्ट्रेटनिंग कसे करायचे हे एक दाखवणार आहे आणि ह्या स्ट्रेटनिंगमध्ये मी कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाही. हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे की बिना केमिकलचं कसं तुम्ही स्ट्रेटनिंग करणार. तुम्ही बघा पुढे चालून तुम्हाला नक्कीच कळेल. आपल्या ह्या कस्टमरचे कर्ली केस असल्यामुळे त्यांना फंक्शनसाठी केस त्यांचे थोडे स्ट्रेट हवे होते. तर त्यांनी मला सांगितलं की मला तुम्ही स्ट्रेटनिंग करून द्या, परमनंटली स्ट्रेटनिंग नको आहे, आपलं टेम्पररी स्ट्रेटनिंग हवं आहे. आणि हे स्ट्रेटनिंग 1 वीक तर आरामशीर जातं. जोपर्यंत तुम्ही हेअर वॉश करत नाही तोपर्यंत तुमच्या केसांना ते आरामशीर टिकते. सर्वात आधी मी कस्टमरचे हेअर ब्लो ड्राय केलेले आहेत. केस ओले होते आणि आपल्याला ओल्या केसांमध्ये तर करायचं नाही, मिनिमम 99% तरी केस ड्राय पाहिजेत. त्यानंतर मी ती एव्हरीयूथचं ॲलोवेरा विथ कुकुंबर जेल घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे जेल अवेलेबल असेल, तुम्ही जे यूज करत असाल ते तुम्ही लावू शकताय. आणि दाखवल्याप्रमाणेच केसांचे 3 सेक्शन करायचे. 3 पार्टमध्ये पूर्ण हेअर डिवाईड करा आणि जो बॅक साईड आहे तिथे सर्वात आधी जेल लावून घ्या. आणि जेल लावल्यानंतर दोन्ही हाताने व्यवस्थित केसांना आधी जेल तुम्ही स्प्रेड करा. त्यानंतर केसांचे छोटे छोटे सेक्शन घेऊन प्रेसिंग करा. बघा, दाखवल्याप्रमाणेच प्रेसिंग करायचं आहे. आणि मी इथे नोवाची हेअर स्ट्रेटनिंग वापरलेली आहे. मी इथे जी नोवाची स्ट्रेटनिंग वापरलेली आहे ती खूप छान पद्धतीने तर स्ट्रेट होतात. ॲक्च्युली मला तर आवडते, कारण नॉर्मली सेटिंग करायची असेल तर मी हीच यूज करते. आणि यांचं थोडंसं डिग्रीचं प्रमाण बघितलं तर 180 to 220 सेल्स हीट असते. तर ते टेम्परेचर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कस्टमरची केसांचं स्ट्रक्चर बघून तुम्ही टेम्परेचर ठेवू शकताय, कारण केस डॅमेज होणार नाहीत. आणि ज्यांच्या ऑलरेडी डॅमेज असेल तर त्यांना तुम्ही नॉर्मलीच टेम्परेचरवरती स्ट्रेटनिंग करू शकता. ज्यावेळेस मी प्रेसिंग करत होते त्यावेळेस ॲक्च्युली माझ्या लक्षात आलं नाही की कस्टमरला केसांचं गरम वाफ लागू शकते वगैरे. तर त्यांनाही नंतर कळालं आणि मलाही नंतर कळालं. त्यानंतरच मी इथे नॅपकिन टाकलेलं आहे. तुम्हीसुद्धा असंच काळजी घ्या, विसरू नका. व्यवस्थित नॅपकिन वगैरे टाकल्यानंतरच प्रेसिंग करा, कारण केस गरम असतात त्यामुळे केसांच्या आपल्याला इथे चटका लागणार नाही. आणि छोटे छोटे सेक्शन घेऊनच प्रेसिंग करायचे. प्रेसिंग करताना कमीत कमी 5 ते 6 वेळेस जो आपण सेक्शन घेतलेला आहे तिथे 5 ते 6 वेळेसच प्रेसिंग करायचं. त्यावेळेस ते प्रॉपर प्रेसिंग केलं जातं आणि एकदम व्यवस्थित स्ट्रेट होतात आणि खूप छान केस दिसत आहेत यांचे. आत्ताशी आपला छोटासा सेक्शन झालेला आहे, पण खूपच भारी त्यांच्या केसांना लुक आलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचं केसांचं प्रेसिंग करतोय ना त्यावेळेस एका हातामध्ये आपल्या कॉम असायला हवा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये स्ट्रेटनिंग मशीन, कारण हीट एवढं प्रमाणात असतं ना की आपल्यासुद्धा हाताला चटका बसू शकतो. त्यामुळे आपण आपलीही काळजी घ्यायची आणि कस्टमरची सुद्धा काळजी घ्यायची. बॅक साईडने तुम्ही बघू शकताय ऑलमोस्ट खूप छान झालेले आहेत केस. आता त्यामध्ये मी दुसरी एक साईड घेतलेली आहे, तिथे सुद्धा ॲलोवेरा जेल लावून घेते. व्यवस्थित जेल केसांमध्ये प्रेस करायचं, ते पूर्ण केसांमध्ये जायला हवं. कोम्बिंग करायचं आणि त्यानंतरच प्रेसिंगला स्टार्ट करायचं. बऱ्याच जणांना काय असतं की केमिकल प्रोडक्ट वापरून प्रेसिंग नको आहे, जास्त वेळ टिकणारही प्रेसिंग नको आहे, टेम्पररीच हवं आहे. त्यामुळे मला तर ही पद्धत खूप आवडली ॲक्च्युली. त्यामुळेच मी त्यांना सजेस्ट केलं की आपण ॲलोवेरा विथ कोकुंबर जे जेल आहे त्यानेच आपण ट्राय करूयात. त्याही ॲग्री झाल्यात आणि केल्यानंतर त्यांना तर खूपच आवडले. काय असतं की बऱ्याच जणांना प्रेसिंग करायला आवडतं, त्यांनाही केस स्ट्रेट ठेवायला आवडतात, पण बऱ्याच जणांना भीती पण वाटते की प्रेसिंग केल्यामुळे आपले केस डॅमेज होऊ शकतात, केसांचं स्ट्रक्चर बिघडू शकतं. पण ॲलोवेरा जेल यूज केलं ना तर त्याचा हा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे ॲलोवेरा जेल तुम्ही यूज केल्यानंतर जर प्रेसिंग केलं तर केसांना काहीच प्रॉब्लेम होत नाही, केसांचं स्ट्रक्चरसुद्धा बिघडत केसांचं स्ट्रक्चरसुद्धा बिघडत नाही, केस छान राहतात तुम्ही जर ॲलोवेरा जेल वगैरे वापरून प्रेसिंग केलं तर. आणि याचं करण्याचं एक कारण असं आहे की बऱ्याच जणांना केमिकल प्रोडक्ट म्हटलं तर भीती वाटते.
नको असतं. त्यामुळे हे केलं तर खूप छान आहे. केसांना केस आपले प्रोटेक्ट राहतात आणि टेम्परेचरसुद्धा तुम्ही कमी याच्यात ठेवलं तरी पण चालते. असेच स्टेप बाय स्टेप थोडे थोडे सेक्शन घेऊन केसांना प्रेसिंग करायचे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेटनिंग करताय, ते स्ट्रेटनिंग करताना जे तुम्ही केस घेताय, जो केसांचा सेक्शन घेताय ना, तर त्या सेक्शनच्या स्काल्पपासून मशीन नाही घ्यायची आपल्याला. 1 इंच अर्धा इंच स्काल्पला सोडायचं. जे हेअर असतात ना, ते अर्धा इंच तरी स्काल्पपासून सोडायचे आणि त्यानंतर आपल्याला खाली प्रेसिंग करत जायचे. कारण काय होतंय की जर आपण त्यांच्या मुळापासून जर प्रेसिंग केलं तर मुळांना थोडासा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण हीट असते ना, तर हीटने थोडेसे केस डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला स्काल्पपासून अर्धा इंच तरी सोडूनच खाली प्रेसिंग करायचं आहे. हे आयनिंग करताना हेअर व्यवस्थित छोटे छोटे सेक्शनमध्येच करायचे. क्लायंटला दुखणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आयनिंग म्हणजे प्रेसिंग जे आपण करतोय ना, त्याला थोडंसं वजन देऊनच प्रेस करायचे. सुरुवातीपासून तर एंडिंगपर्यंत सलग प्रेस करत घ्यायचे आणि व्यवस्थित करायचे. कारण सर्व केस सारखे दिसायला हवेत. अशाच प्रकारे आपली वन साईड पूर्ण झालेली आहे आणि इयर पार्टिशन आता इथे चाललेलं आहे. तर इयर पार्टिशनला सुद्धा मी जेल लावून घेतलेला आहे आणि जेल व्यवस्थित स्प्रेड केलेला आहे. आणि इथे इयर पार्टिशन ज्यावेळेस आपण प्रेसिंग करतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे इयर पार्टिशनचे ज्यावेळेस आपण आयनिंग करतो ना, तर तिथे कस्टमरला त्यांचा कान जो आहे तो एका हाताने फोल्ड करायला सांगायचा. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस असं होतं, आपण बोलत असतो, कस्टमरही आपल्याशी बोलतं आणि बोलत बोलत आपण प्रेसिंग करतो. त्यामुळे काय होतं की कानाला इथे चटका लागण्याची तर 100% गॅरंटी असते. म्हणून सर्वात आधी ज्यावेळेस आपण इयर पार्टिशन करणार आहोत त्यावेळेस कस्टमरला त्यांचा कान एका हाताने फोल्ड करायला सांगायचा, की जेणेकरून प्रेसिंगचा चटका लागणार नाही. केस पण गरम असतात आणि त्यापेक्षा मशीन जास्त गरम असते. त्यामुळे केसांपेक्षा मशीनचा जास्त चटका हा कानाला लागू शकतो. म्हणून ही काळजी आपण घ्यायची आणि कस्टमरलाही सांगायचं. आता इथे फ्रंट साईडचं थोडं सेक्शन राहिलेलं आहे. मी तोही घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा इथे मी जेल लावलेला आहे. जेल लावताना सुद्धा छोटे छोटे सेक्शनमध्ये जेल लावलेलं आहे. आणि हे पूर्ण केस तुम्ही आता बघितलेले आहे. खूप छान दिसत येते. त्यांचे सुरुवातीला केस कसे होते आणि आता आपण प्रेसिंग केलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा खूप फरक दिसतोय. आणि ज्यावेळेस फ्रंट साईड घेतोय तिथे सुद्धा एकदम व्यवस्थित घ्यायचे, कारण केस ओढायचे नाहीत, कस्टमरला दुखायला नको ही काळजी आपण घ्यायची आणि व्यवस्थित प्रेसिंग करायचं आहे. अशा पद्धतीने वन साईड आणि बॅक साईड तर पूर्णपणे रेडी झालेले आहे. तरीसुद्धा मी इथे थोडंसं हलकं वरच्या साईडनी जिथे मला थोडेसे वेव्स दिसतात तिथे मी परत तिथे प्रेसिंग केलेलं आहे. आणि आता राहिली आपली दुसरी साईड. तर तुम्ही इथे सुद्धा बघू शकताय. सर्वात आधी मी जेलच यूज केलेलं आहे. आणि हे जेल लावताना पण कशा पद्धतीने लावलं, त्यानंतर कोमिंग कसं केलं आणि कसं प्रेसिंग केलं हे प्रॉपर बघा. आणि हे बघितलं की तुम्हाला पण 100% जमेन. कारण यामध्ये अवघड काहीच नाही आहे. खूप छान आहे, शिकण्यासारखं आहे. आणि कधी कधी आपल्याला वाटतं ना की आपलेसुद्धा केस स्ट्रेट हवेत, स्ट्रेटनिंग करायला हवं, पण नेहमी नेहमी करून आपले केस डॅमेज होतात. तर ज्यावेळेस तुम्हाला प्रेसिंग करायचे त्यावेळेस तुम्ही ॲलोवेरा जेल यूज करा आणि त्यानंतरच प्रेसिंग करा. विदाऊट जेल नो प्रेसिंग. कारण हे 100% डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे काळजी घेताना काय करायचं की आधी जेलच यूज करायचं. जेल लावल्यानंतरच प्रेसिंग करायचे. कारण जेलने तर तुमच्या केसांना तर एक प्रोटीन मिळतं आणि प्रेसिंगनं तुमच्या केसांना शाईन येतं, स्ट्रेटही दिसतात. खूप छान पद्धतीने इथे स्ट्रेटनिंग झालेलं आहे. ऑलमोस्ट 99% पूर्ण हेअर स्ट्रेट केलेले आहेत. राहिला छोटासा फ्रंट साईडचं सेक्शन तोही मी करणार आहे. आणि तुम्ही बघू शकताय केसांना किती छान लुक आला यांच्या. मला तर आवडलंच आहे. कारण मी 1-2 वेळेस आधी ट्राय केलं होतं. त्यांना भीती वाटू लागली की नको नको केस खराब होतील. पण कस्टमरला आपणच विश्वासात घ्यायचं असतं. विश्वासात घेतल्यानंतर ते ॲग्री होतातच. आणि यांनी सुद्धा असंच केलं. थोडं समजून सांगितलं तर त्या रेडी झाल्या. पण केसांचं स्ट्रक्चर बघितलं ना त्यांनी तर त्यांना खूप आवडलं. आणि असे छोटे छोटे सेक्शन घेऊन मी पूर्ण हेअर इथे स्ट्रेटनिंग केलेलं आहे. तुम्ही सुद्धा असंच करा. जेल विथ प्रेसिंग इट इज बेस्ट.
खूप छान पद्धतीने हे केस आपले खूप भारी वाटतात. केसांना स्ट्रेटनिंगने थोडासा लुक येतो आणि जेल म्हटल्यानंतर तर त्याला प्रोटीन मिळतं. त्यामुळे इथे आता सर्व केस इथे स्ट्रेटनिंग झालेले आहेतच. एक छोटा सेक्शन राहिलेला आहे, तो सुद्धा मी इथे कव्हर करून घेते. आणि इथे सुद्धा ज्यावेळेस आपण इयर पार्टिशन करतोय त्यावेळेस ह्या साईडला सुद्धा कस्टमरला त्यांचा कान फोल्ड करायला सांगायचा. कारण ज्यावेळेस आपण इयर पार्टिशन करतो त्यावेळेस आठवणीने काळजीने हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या की कस्टमरला कान तिथे फोल्ड करायला सांगणे आणि प्रेसिंग करताना काळजी घेणे की कस्टमरला इथे चटका लागणार नाही. अशा पद्धतीने आपलं स्ट्रेटनिंग ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि आता मी फ्रंट साईडने सुद्धा कवर केलेला आहे. बॅक साईडने कुठे वेव्स दिसत असेल तिथे सुद्धा मी कवर केलेला आहे. आणि बघू शकताय फायनली लुक तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.